विधान परिषदेसाठी भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली 30 जणांची यादी। लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली। गृह विभागाकडे प्रस्ताव सादर, हरकती सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू। बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत। टँकरवर ग्रामस्थांची झुंबड। माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। बीड जिल्ह्यात आरोग्य सेवेची लखतर वेशीला। कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना झोपवलं जमिनीवर। यंदा आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये केली आहे 5,000 कोटींची कपात। धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल। पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज जाहीर वाचन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी कायम। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा घेतला ताबा। कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात करणार हजर। इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता ट्रम्प यांनी फेटाळली। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम। ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावर संतापाची लाट। भारताकडून कडाडून निषेध। भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस। सचिननं आपल्या घरीच पत्नी आणि चाहत्यांसोबत कापला वाढदिवसाचा केक। नमस्कार, मी माधवी देसाई। दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट आरपीएफनं उधळलेला आहे। 9 संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित 9 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी सर्व महिला या धाराशिव जिल्ह्यातल्या रहिवासी असून यातील काही महिलांवर याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। तर मोठी बातमी आहे, सोलापूर पुणे मार्गावरच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याचा कट होता, जो कट आता उधळण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्या सोबत आहेत। आफताब, या महिलांना नेमकं पोलिसांनी कसा बेडा ठोकलेला आहे, कसा प्रयत्न होता या महिलांचा दरोडा टाकण्याचा? मुंबईहून सोलापूरला येणारा जो रूट आहे त्या कुडवाडी स्टेशनच्या दरम्यान साधारणतः दरोड्याचे प्रकार जे आहेत अनेक वेळा घडलेले आहेत आणि याच प्रयत्नात असलेल्या 9 संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दरोड्याचा कट जो आहे तो उधळलेला आहे। कुडवाडी रेल्वे स्टेशनवरती क्राईम प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन स्क्वॉड जे रेल्वेचा आहे त्याच्या एका कॉन्स्टेबलला 3 महिला ज्या आहेत संशयातरित्या फिरत असल्याचं आढळून आलं। त्यांनी त्यांना कानच जे ते सोडण्यासाठी सांगितलेलं होतं, मात्र त्यानंतर देखील या सगळ्या ज्या महिला आहेत ते मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस यामध्ये दरोड्याच्या उद्देशानं शिरलेल्या होत्या आणि त्यामुळे आरपीएफला सगळ्याकडे सतर्क करण्यात आलं होतं। ज्यावेळेस त्या सगळ्या महिला ज्या आहेत जेऊर रेल्वे स्टेशनवरती उतरल्या त्यावेळेस आरपीएफनं त्या सगळ्या महिलांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याजवळून दरोड्यासाठी लागणारं काही साहित्य देखील जप्त करण्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे। या 9 महिला ज्या आहेत त्या 18 ते 40 वयोगटाच्या असून धाराशिव जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत आणि याच्यातील काही महिलांवर चोरीचे गुन्हे यापूर्वी देखील दाखल झाल्याची माहिती आहे। त्यामुळं या महिलांचा नेमका कट काय होता, टोळी कुठं सक्रिय होती, या सगळ्याच्या संदर्भानं आता आरपीएफ चौकशी करतात। त्या सगळ्या महिलांना आरपीएफनं आता ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी जी आहे ती सुरू असल्याची माहिती आरपीएफ कडून देण्यात आली आहे। माधवी, आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आलेली आहे। 3 फरार आरोपींपैकी एक असलेल्या राजू बोत्से याला नागपुरात अटक करण्यात आली आहे। राजू हाही अकोल्यातल्या काँग्रेसचाच नेता आहे। हा अकोला जिल्हा परिषदेचा माजी सभापती आहे आणि याला नागपुरातल्या रवी भवन या शासकीय सर्किट हाऊस परिसरात हिदायत पटेल यांचे पुतणे फतेह पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले गेल्यानंतर राजूनं आक्रमक पवित्रा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला पकडणाऱ्या फतेह पटेल आणि त्यांच्या सहकार्यात काही काळ झटापटही झाली आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अकोट पोलिसांच्या स्वाधीन केलाय। अकोटच्या मोहाळा गावात 6 जानेवारीला हिदायत पटेल यांची हत्या झाली होती। आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी आहे। लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप आता विधान परिषदेत पाठवणार नाहीये। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विधान परिषदेचं तिकीट देताना भाजप जातीय समीकरण देखील साधणार असल्याचं समजतंय। पराभूत झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा भाजप वरिष्ठ नेत्यांचा दंडक असल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकांमधून निवडून न येणाऱ्यांचं मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन होणार नाही असं देखील आता स्पष्ट करण्यात आल्याचं समजतंय। तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेचा विषय ठरतेय। महाविकास आघाडीच्या खात्यात केवळ 1 जागा पडणार असून त्या जागेवर नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे। एकीकडे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली तरच आम्ही पाठिंबा देणार असं जाहीर केलंय, तर त्याच वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंसाठीच आग्रही असल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी अशी पक्षाची आग्रही विनंती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय आणि त्यामुळे ठाकरे गट नेमका काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो, राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे। उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं। एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीने पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही। उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या। काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली। फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचा आग्रह होता की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं। आता आणखी एक मोठी बातमी आहे। परिवहन मंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, कारण मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल करण्याची शक्यता आहे। वाहन चालकांसाठी नियम 4, नियम 78 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित आहेत। परिवहन आयुक्तांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय। सार्वजनिक वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठीचं ज्ञान आता तपासलं जाणार आहे। मीटर असलेल्या कॅबसाठी परवानगी देतानाही मराठीचं ज्ञान हे तपासलं जाईल। परवाना नूतनीकरणाऐवजी मराठी येत असल्याचं दाखवणं आता बंधनकारक असेल। तर परवान्याचं नूतनीकरण करणं असो किंवा नवीन परवाना घेणं असो, यावेळी मराठीचं ज्ञान आता तपासलं जाणार आहे आणि त्या अनुषंगानं कायद्यात बदल करण्याच्या दिशेनं आता काही महत्त्वाची पावलं टाकली जात आहेत। तर नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण हिंदू तरुणीला मुस्लिम तरुणानं फोनवर अश्लील मेसेज किंवा फोटोज पाठवल्याची घटना समोर आली आहे। मुंबईच्या आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक झाली आहे। हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते। अशरफ नावाच्या तरुणानं हिंदू मुलीला लॉजवर जाण्यासाठी विचारणा केली असल्याचा दावा संबंधित तरुणीनं केलाय। अशरफनं कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी आरोपीच्या विरोधात लैंगिक अत्याचार, पाठलाग करण्यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हे दाखल झालेत।
घटना अशी आहे, जॉब सोडल्यानंतर त्या मुलांनी हिंदू मुलींचे नंबर काढणं चालू केले त्या ग्रुपमधनं. ग्रुप ऑलरेडी सांगण्यात येतो की तो रिमूव्ह झालेला, पण त्यांनी कसे ते नंबर मिळवले ते त्यालाच माहिती आहे. पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते समोर येणार. आता त्यांनी नंबर काढले आणि प्रॉपर त्यांनी हिंदू मुलींनाच टार्गेट केला, ज्याच्यातून 3 मुली समोर आल्या, ज्याच्यातून एक मुलगी माझी आहे. त्या 2 मुलींबरोबर सेम पॅटर्न यूज केला गेला आहे. त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवले गेले. सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी त्यांनी घाण शब्द वापरले. मेरे साथ संबंध बना लो ये वो. तर 19 वर्षीय मुलीला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अशरफ नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हिंदू मुलींना मुस्लिम तरुण आवडतात असं वक्तव्य आरोपीनं केल्यानं हा देखील कॉर्पोरेट जेहादचा प्रकार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. या प्रकरणी पीडित तरुणीशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. आपल्यासोबत सध्या पीडित तरुणी आहे. ताई, हा जो तरुण होता तुझ्यासोबत काम करायचा, त्याची तुझी ओळख कशी आणि त्याने तुला नेमकं मोबाईलवरती काय पाठवलं? मला माहिती नव्हतं हा कोण आहे कोण नाही आहे. नाही मला माहिती होतं. हा फ्रेंडशिप पण आमची कधी झालीच नव्हती. मी फक्त बघितलेलं त्याला आणि मला नाव पण नव्हतं माहिती होतं. माझी फ्रेंड्सनी मला सांगितलं की हा अशरफ पोरींला घाण फोटो व्हिडिओज पाठवतोय, बी अलर्ट. तर मग त्यांनी मला सांगितलं त्यांच्याबरोबर त्यांनी केले म्हणून तू थोडा अलर्ट राहा. मग त्याच्यानंतर तू काम करायचं? हो, टेलिकॉलरला होता तो. माझ्यासोबतच होता कामाला, बट आमची काही फ्रेंडशिप नव्हती, नाही ओळख होती काही. तो मला डायरेक्टली टेक्स्ट केला. त्या ग्रुपमधून त्यांनी माझा नंबर काढला. ऑफिसचा एक ग्रुप होता त्याच्यामधून त्यांनी माझा नंबर काढला आणि त्यांनी मला टेक्स्ट केला. टेक्स्ट करून त्यांनी मला कॉल केला आहे. कॉल करून तो नॉर्मली नाही बोलत होता माझ्याबरोबर. एवढे घाण बोलत होता ज्याची काही लिमिट नाही. जो काही तो वर्ड्स यूज करत होता माझ्यासाठी, जो काही तो बोलत होता त्याच्याने गूजबम्स येतात लिटरली. जो काही तो बोलत होता त्याच्यावरून आहे ना काही सांगू नाही शकत. तो किती घाण बोलत होता. चॅट्सवरती पण प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला, जे की मी ओपन करून तर कधी ते नाही केलं. मी माझ्या डॅडला सगळं सांगितलं की पप्पा तुम्ही हँडल करा, मी नाही सहन करू शकत हे सगळं. फसवायच्या विचारात होता असं वाटतं? हो, तो एकदम फसवत होता की गोड गोड बोलून तो बोलवत होता मला की आपण रूम पे मिलते, हम ये करेंगे, हम वो करेंगे. सगळं घाण बोलत होता तो. तर तो एकदमच फसवत होता. तुझी आता काय मागणी असेल शासनाकडून, पोलिसांकडून? त्याला सोडलं तर नाही पाहिजे. बिकॉज मला असं नको की दुसरी पोरी हे सगळं एक्सपिरियन्स करायला पाहिजे. बिकॉज हे सगळे जे होतं आहे इट्स नॉट गुड की दुसरी पोरी पण सेम एक्सपिरियन्स करायला पाहिजे. कारण हे हार्ड आहे खूप. जो काही तो कॉलवरती बोलत होता ते मी सहन नाही करू शकले आणि मला स्वतःला घुसबम झाले. एवढा घाण लेवलवरती तो बोलत होता. मला असं नको आहे की दुसरी पोरी पण हे सगळं फील करायला पाहिजे. जे फील होतं आहे ते आता मला ते नाही करायला पाहिजे. तर मला असं बोलायचं की त्याला सोडलं नाही पाहिजे. आता टिटवाळा ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. ड्रग पेडलर आमिर सय्यदनं एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या विकल्याचं समोर आलंय. आमिर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे. आमिर सय्यदनं गोळ्यांची परदेशातून तस्करी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. आमिरनं अटकेपूर्वी 5,030 गोळ्या अश्विनीकडे दिल्या असल्याचं समजत आहे. आमिरने स्वतःच अटकेपूर्वी 20,000 गोळ्या विकल्याचंही समोर आलंय. एक्स्टसीच्या गोळ्या कुणाला विकल्या, तस्करीचं रॅकेट कोण कोण होतं या रॅकेटमध्ये, या सगळ्याचा शोध सुरू आहे. ड्रग्ज पेडलर आमिर आणि अश्विनी सध्या अटकेत आहेत. तर मुंबईच्या नेस्को ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन आता समोर आलेलं आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक केलेली जिया जेकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे. जिया जेकबच्या बँक खात्यावर लाखोंचा व्यवहार झाल्याचंही समोर आलंय. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचाही आरोप होतोय. बातमी आहे पुण्यातून. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातलाय. महापालिकेचे निवृत्त बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारेंच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. प्रशांत वाघमारेंनी 2,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा अरविंद शिंदे यांचा आरोप आहे. या संदर्भात सभागृहातील चर्चा करण्याची विरोधकांची मागणी होती. तर हा विषय महापालिका सभागृहाबाहेरचा असल्यामुळे सोबत त्यावर चर्चा होऊ शकत नाही, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उत्तर दिलेलं आहे. काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांच्या समोर जोरदार गोंधळ घालत घोषणाबाजी केली आहे. तिकडे सातारा जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात 900 फूट
खोल दरीत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे. रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. दोरीच्या साहाय्यानं बचाव पथकानं जीवाची पर्वा न करता सुमारे 900 फूट खोल दरीत उतरून शोधकार्य सुरू केलं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका पुरुषाचा मृतदेह सापडलाय आणि त्यानंतर सुमारे 150 फूट खाली महिलेचा मृतदेहही आढळून आलाय. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली असून या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. आता बीडमधून एक धक्कादायक बातमी आहे. बीडच्या विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांवर कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्यानं अक्षरशः खाली झोपून उपचार सुरू आहेत. हा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय आणि यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपल्या PSC अंतर्गत आपल्याला पेशंट ॲडमिशनसाठी 10 बेड उपलब्ध होते. पण पेशंट आपल्याला ज्यावेळेस आपण प्री ऑपरेटिव्ह चेकअप केलं त्यावेळेस पेशंट आपल्याकडे 15 पेशंट आले. मग उर्वरित पेशंटला नंतर आपण ऑपरेट करू असा सल्ला दिला, परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही करू असं त्यांची पण सहमती होती. त्यानुसार मग आम्ही ते खाली गाद्या टाकून अर्धे 4-5 पेशंट खाली गाद्यावर आणि बाकीचे बेडवर असे ऑपरेट. वळूयात पुढच्या बातमीकडे. सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलाय. वादळी वाऱ्यानं केळीची बाग भुईसपाट झाली आहे. केळीची बाग आडवी झाल्यानं शेतकरी अशोक गाडे या शेतकऱ्याचं सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे तत्काळ शासनाकडून वादळी वाऱ्यानं भुईसपाट झालेल्या केळी बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होतीये. तिकडे सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी शहरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं थैमान घातलंय. काल रात्री 12च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह पत्र्यांचे शेड उडून गेल्याचे प्रकार घडले. या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिवउद्यान परिसरातली झाडं पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचं छतही उडून गेलंय. SP कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडलंय. सुदैवाने यात कुणाला इजा झालेली नाहीये. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागच्या बाजूला जाऊन पडले. रात्रीच्या वेळी घटना घडल्याने कुणालाही इजा झाली नसून मोठा अनर्थ टळलेला आहे. तर सावंतवाडी शहरात झालेल्या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. याचे आमदार दीपक केसरकरांनी घटनास्थळी जात भागाची पाहणी केली आहे. यावेळी शहरात तब्बल 21 ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत तहसीलदारांना ताबडतोब पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता बातमी आहे भोंदू अशोक खरातची. अशोक खरातला 6व्या गुन्ह्यासंदर्भात कोर्टासमोर हजर करण्यात आलाय. आरोपी पीडित महिलेला दैवी शक्ती सांगून घाबरवत होता असा सरकारी वकिलांचा दावा आहे. पीडितेला खरात मृत्यूची भीती दाखवत होता असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे. तर खरात प्रकरणी सुनावणी सुरू आहे आणि सरकारी वकील युक्तिवाद करतात. काही महत्त्वाचे मुद्दे सरकारी वकील मांडतात. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आरोपी पीडित महिलेला दैवी शक्ती आहे असं सांगून घाबरवत होता आणि पीडितेला खरात मृत्यूची भीती दाखवत होता असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. आपले प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहे. शुभम, कोर्टात नेमकं काय सुरू आहे, काय युक्तिवाद सुरू आहे दोन्ही बाजूने? आपण जर बघितलं तर अशोक खरातला आज कोर्टामध्ये हजर केलेला आहे. युक्तिवाद सुरू झालेला आहे. सरकारी पक्षाने पहिल्यांदा या ठिकाणी बाजू मांडली. या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर या महिला अत्याचार प्रकरणामध्ये पीडित जी महिला आहे त्या पीडित महिलेला दैवी शक्ती असल्याचं भासवून तिच्या वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवलेली होती आणि तिला त्या ठिकाणी तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने काही दैवी शक्तीचा अभाव स्वतःवर आहे किंवा अशा पद्धतीचं भासवून तिच्यावर अत्याचार केलेले होते आणि त्या अनुषंगानं खरं तर जो गुन्हा आहे तो अशोक खरातला दाखल झालेला आहे. त्या पद्धतीनं हा सगळा आजचा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतो. आरोपीच्या वकिलांकडनं मात्र या सगळ्या तपास यंत्रणेकडनं आजपर्यंत जो तपास सुरू आहे किंवा सरकारी पक्षाकडनं ज्या बाजू मांडल्या जात आहे त्याच्या अनुषंगानं काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रत्येक गुन्ह्यामध्ये
या आरोपीचा ताबा का हवा आहे? वेगवेगळ्या पद्धतीच्या जरी पीडित असेल तरी महिला अत्याचाराचं हे प्रकरण आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस कोठडीची आवश्यकता काय, असं आरोपीचे वकील म्हणताय. यामध्ये जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात ज्या पद्धतीने पोलीस कोठडीमध्ये SIT मध्ये या सगळ्या आरोपीला ज्यावेळी त्याची चौकशी केली जाते त्यावेळी त्याला त्या ठिकाणी बसवून का ठेवण्यात आनंद आहे, किंवा त्याची नेमकी चौकशी नेमकी कोणत्या पद्धतीची केली जाते? तर आतापर्यंत त्याच मुद्द्यांवर तपास यंत्रणेचा त्या ठिकाणी तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी समोर येत नाहीये आणि असं काही नक्कीच. प्रश्न जे आहेत ते आता आरोपीच्या वकिलाकडनं उपस्थित केले जाते. आता त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये या ज्या पीडित आहेत त्या वेगवेगळ्या पीडित आहे आणि प्रत्येक पीडितीच्या नक्कीच. संदर्भात वेगवेगळ्या प्रकरणाचे त्या ठिकाणी लागेबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी या आरोपीचा ताबा खरं तर महत्वाचा आहे. त्याची चौकशी नक्कीच. आणि या प्रकरणी आता खरातचा ताबा हा आता SITला मिळतो काय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. शुभम, तुमच्याकडून या संदर्भात अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खरात संदर्भात एक अपडेट येते. अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 6व्या गुन्ह्यात आता खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मृत्यूची भीती दाखवून महिलांवरील अत्याचाराप्रकरणी खरातवर 6वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. SITने आज अशोक खरात याला 6व्या महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये माननीय कोर्टासमोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं होतं. हा गंभीर आणि महिला अत्याचाराचा गुन्हा असल्याबाबत त्याला पोलीस कोठडी मागण्याची जी विनंती आहे ती SIT तर्फे मी स्वतः आणि माझ्याबरोबरचे जे अभियोक्ता आहे दर्शन इंगळे आम्ही दोघांनी माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडी मिळण्याबाबत आणि सखोल तपास करायचा असल्याने आमची जी विनंती ती माननीय कोर्टासमोर केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.